नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपण बनवतोय डांगरची भाजी। याला काशीफळ, गंगाफळ वगैरे बरीचशी नाव आहेत। तर त्यासाठी आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचा एक ठेचा बनवून घेतलेला आहे। त्यानंतर मी काशीफळ अशा प्रकारे त्याची साल काढून छान कापून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर कढईमध्ये टाकायचे 2 चमचे तेल आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे आपण जो बनवलेला ठेचा आहे तो। तर हा ठेचा देखील एकदम व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आपण डांगरची भाजी बनवताना हिरव्या मिरचीचा वापर केला तर जास्त छान चव येते। तुम्ही बघू शकता मी इथे मिरचीचा ठेचा वगैरे हे व्यवस्थित परतवून झालंय आपलं। आता यामध्ये मी टाकली अर्धा छोटा चमचा हळद। ही हळद देखील व्यवस्थित परतवून घ्यायची आहे या वाटणामध्ये। आणि हे पूर्ण परतून झालं की मग यामध्ये मी टाकते डांगर। या डांगरची साल नाही काढली तरी देखील चालतं, पण मी इथे काढून घेतलेली आहे। मी मिरचीचा ठेचा बनवताना थोडंसं मीठ वापरलं होतं, त्यामुळे मी इथे 1 छोटा चमचा मीठ टाकले आणि थोडासा किंचितसा गरम मसाला नाही टाकला तरीही चालतो। त्यानंतर आपण हे डांगर व्यवस्थित थोडं मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचे आपल्याला। मध्ये मध्ये उघडून बघायचे डांगर शिजले की नाही ते। आता हे शिजले आपलं डांगर। आता याला छान आपण स्मॅश करून घेणार आहोत। स्मॅश केल्यावर याची चव जास्त छान लागते। हे पूर्णपणे स्मॅश करून झालं की तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान दिसायला लागली आहे। आता यामध्ये मी टाकले भरभरून असा कोथिंबीर। हे आपण छान मिक्स करून घेऊयात। खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसते भाजी, तेवढीच चविष्ट देखील लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा प्रकारे येथे आपली डांगरची भाजी तयार झालेली आहे। चवीला खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल खूप खूप आभार। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।